श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची आपण रोजच्या रोज पूजा करत असतो, परंतु आपल्याला असा प्रश्न पडतो की स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे की नाही. स्वामी महाराजांनी आपल्याला असे संकेत दिले पाहिजेत की आपल्याला समजेल की स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे. तर असे कोणते संकेत आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. स्वामींची पूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरु माऊली म्हणजे स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा ही नक्कीच होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहेत. कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत देखील मिळत असतात, पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत. देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत. तुमचीही स्वामींवर श्रद्धा असेल तर तुम्हाला हे संकेत अवश्यच मिळतील. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोय. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते. कधी कधी कोणी भिकारी किंवा एखादं लहान बालक आपल्याकडे काही मागण्यासाठी येतात. जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. भक्ता हो, त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचे पोट भरावे. लक्षात ठेवा, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे. आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे. त्यांनी ती स्वीकारली आहे व त्याचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा समस्या असतील तर ते देवासमोर आपण बोलायचं आहे. सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणत्या शुभ चिन्ह दिसेल तर समजावे की देव आपल्या पूजेने प्रसन्न झालेले आहे. मी भक्तांनो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा. भक्तांनो, अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या आशीर्वाद देईल. पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकटे अडचणी दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील. लक्षात ठेवा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये.
त्यांचे मन दुखू नये, त्यांचा आदर करावा। त्याचप्रमाणे भक्तांनो, फुलाचे संकेत। तर स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो। देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होतील, आपल्याला चांगले दिवस येतील हा संकेत आपल्याला मिळत असतो। स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले तर समजून जा तुमच्या सोबत साक्षात देव आहेत। तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत। बरेच जण स्वामींच्या पूजेमध्ये मग्न राहतात, स्वामींच्या मंत्राचा जप करीत असतात, तर बऱ्याच वेळा असे घडते की अनेक गोष्टी या घडण्या अगोदर आपल्याला कळतात, म्हणजेच आता आपल्या जीवनामध्ये हे घडणार आहे याची थोडी थोडी जाणीव आपल्याला होते आणि हा देखील एक शुभ संकेत आहे की स्वामी आपल्या घरामध्ये आहे। पुढे घडणाऱ्या गोष्टींची चाहूल जर आपल्याला अगोदरच लागत असेल तर स्वामी हे आपल्यावर प्रसन्न आहेत, स्वामी आपल्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत हे नक्कीच समजून जा। बऱ्याच वेळा काय होते की जे आपण बोलतो ते लगेच सत्यामध्ये उतरते, म्हणजेच जे आपण बोलतो ते नक्कीच खरे होते। बरेच जण म्हणतात की हा योगायोग आहे, परंतु तसं नाही। आपण पूजा करताना स्वामींचा मंत्र जप करतो तशी आपली वाच्यता होत राहते, म्हणजेच आपल्या मुखातून आपोआप मंत्र जप बाहेर पडतात। वाच्यता आपल्याला स्वामींकडून प्राप्त होते, म्हणजेच आपल्याला बोलण्याची ताकद ही स्वामीकडूनच प्राप्त होते। ही आपली वाच्यता जी आहे ही आपल्या ब्रह्मांडापर्यंत देखील पोहोचते आणि आपण जे बोलतो ते नक्कीच आपले खरे होते। हे होण्यामागे देखील स्वामींचा आशीर्वाद असतो, म्हणजेच स्वामी आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या पाठीशी आहेत, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आहे हे त्यावेळेस तुम्ही समजून जा। म्हणजेच नामस्मरणाने आपल्या जिभेला एक शक्ती प्राप्त होते आणि ही शक्ती आपल्याला ब्रह्मांडापर्यंत देखील पोहोचवते, त्यामुळे आपण जे बोलतो ते खरे होते। तसंच आपल्या जीवनामध्ये अनेक सुख दुःख ही येतच राहतात, बऱ्याच वेळा भरपूर मोठमोठी संकटे अडचणी ही देखील येत असतात, त्यावेळेस आपल्याला करावे काय करू नये हे सुचत नाही, म्हणजेच आपल्याला त्यातून मार्ग देखील मिळत नाही। अशा वेळेस एखाद्या तिसरा व्यक्ती येऊन आपली मदत करतो, म्हणजेच त्या अडचणीतून आपणाला बाहेर काढतो। त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत, त्यांचे वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे, म्हणजेच आपल्याला कोणताही मार्ग सापडत नसेल त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर हा संकेत म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर आहेत। तसेच बऱ्याच वेळा आपल्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते, म्हणजेच आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही परिश्रम घेत नाही किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीत जास्त मेहनत देखील घेत नाही। अशा इच्छा आपल्या पूर्ण होतात, त्यावेळी देखील तुम्ही समजून जा की स्वामी समर्थ महाराज हे आपल्या घरामध्ये वास्तव्यात आहेत, ते आपल्या पाठीशी आहेत। त्या माणूस श्रीमंत असेल म्हणजे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु अशा व्यक्तीला जर रात्रीची झोप शांत लागत नसेल, म्हणजेच तो सतत अस्वस्थ असेल आणि व्यक्ती ज्याच्याकडे जे आहे त्यात समाधान मानून तो हसत खेळत आपले जीवन जगत असेल, म्हणजे त्यांना भरपूर संकटे आहेत, अडचणी आहेत, तरी देखील तो दोन घास सुखात खात असतो, आपल्या जीवनामध्ये अगदी सुखी असेल, तर त्यावेळेस मात्र तुम्ही समजून जा की स्वामी शक्ती आपल्या सोबत आहे, म्हणजेच भरपूर संकटे असताना देखील आपण सुखी जीवन जगत असतो। तिची झोप आपल्याला शांत लागत असेल तर स्वामी आपल्या पाठीशी असतात, हा त्यामागील संकेत असतो। या सर्व संकेतावरून तुम्ही नक्कीच समजून जा की स्वामी समर्थ हे आपल्या सोबत आहेत। म्हणजेच अनेक जणांना प्रश्न निर्माण होतात की मी एवढी सेवा करून देखील मला अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, स्वामी माझ्या बरोबर आहेत की नाहीत ही माहीत नाही, तर वरील हे सर्व संकेत तुम्हाला जाणून देतील की स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत, हे त्यांचे शुभ संकेत आहेत, ते तुम्ही समजून घ्या। तर भक्तांनो, तुम्हाला जर असे काही संकेत मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।